नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता NS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। राजकीय घडामोडी मला माहीत नाहीत। राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। समृद्धी महामार्ग रद्दच्या मागणीसाठी समृद्धी दिंडीचं आयोजन। 18 जुलैला शेतकऱ्यांचा एल्गार। मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी मिळो, राजू शेट्टींचं वक्तव्य। लाडक्या बहिणींची दिवाळीत मिळणारी साडी होणार बंद। या 3 वर्षांमध्येच योजना बंद। आर्थिक अडचणींमुळे वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी। वसई विरारसाठी महत्त्वाचा पुढाकार। पूरमुक्तीसाठी 5000 कोटींचा मास्टर प्लॅन। प्रथम माजी महापौर राजीव पाटलांचं आयुक्तांसमोर सादरीकरण। मुंबईच्या पवईत मोठं झाड कोसळलं। दुर्घटनेत रस्त्याकडेला असलेल्या पार्क गाड्यांचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। तळेगाव दाभाडेत नागरिकांना दिलासा नाहीच। प्रत्येक पावसात घरात पाणी शिरत असल्यानं नागरिक संतप्त। नागरिकांचा नगर परिषदेवर धडक मोर्चा। नांदेड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर। व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून शिक्षकाची 2 मुलांचं आत्महत्या। पुलावरून नदीत कार टाकून संपवलं जीवन। शिक्षकाचे वरिष्ठांवर गंभीर आरोप। मुंबईत मोटार वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या। अटकेनंतर चोरीचे 3 गुन्हे उघडकीस। कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाचा कलाकेंद्रातील व्हिडिओ व्हायरल। स्वीय सहाय्यकावर आरोपांची सरबत्ती, नव्या वादाला तोंड। मालेगावच्या कळवणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याचं प्रकरण तापलं। मुख्याध्यापकांसह 3घांचं निलंबन। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।